नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत व्हेज कोल्हापुरी। चला तर मग सुरुवात करूया। व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण बीन्स, पनीर, शिमला मिर्च, वटाणा, गाजर आणि कांदे या भाज्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता। सर्वात पहिले एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचंय। आपण आपल्या भाज्या यामध्ये फ्राय करून घेऊया। आधी सर्वात पहिले आपण वटाणा, शिमला मिर्च आणि बीन्स हे भाज्या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत। आपण थोडंसं मीठ यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित आपण भाज्या फ्राय करून घेऊया। आता यामध्ये आपण हे गाजर आणि कांदे टाकून घेऊया। हे देखील आपण थोडे फ्राय करून घ्यायचे। यातला आपल्याला थोडा कच्चापणा घालवायचा आहे। आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया। आता आपण ह्या थंड होऊ देऊया। आता त्यासाठी आपण एक मसाला तयार करायचा आहे, तो करून घेऊ। त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचंय। तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये हा कांदा टाकून घेऊया। कांदा व्यवस्थित परतवून घेऊया आपण। एक तमालपत्र टाकून घ्यायचंय, दालचिनीचा तुकडा, शहाजिरे, काळी मिरी आणि लवंग हे दोन आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत। एक अर्धा चक्री फूल आपण टाकलेला आहे। एक मसाला विलायची टाकून घेऊया। 8-10 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। 1 इंच आलं टाकून घेऊया आणि 4 आपण हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेऊ। हे व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे। आपला मसाला आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकून घेऊया। 5 ते 6 काजू यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपण आपला मसाला परतवून घेऊया। मसाला आपला व्यवस्थित परतला गेलाय। आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवून देऊया। मसाला आपला थंड झालेला आहे। आता आपण हे मिक्सर जार मध्ये टाकून घेऊयात आणि याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम फाईन अशी पेस्ट आपण तयार केलेली आहे। आता आपण भाजी तयार करायला घेऊ। एका कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आता यामध्ये आपण शहाजिरा, 2 ते 3 काळी मिरी, लवंग आणि दालचिनीचा तुकडा घालून व्यवस्थित परतवून घेऊया। आता याच्यात बारीक केलेला कांदा टाकून घेऊया। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित परतवून घेऊया। आता यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया। अद्रक लसणाचा कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे, तो देखील आपण परतवून घेऊया।
आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊया। मसाला आपण या कांद्यामध्ये परतवून घेऊया। आता या स्टेजला आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित परतवून घेऊया आपण। आता या स्टेजला आपण यामध्ये आपले सुके मसाले टाकून घेऊया। पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आपल्या घरचा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा मटन मसाला टाकून घेऊया। 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। ही तिखट नसते, फक्त कलर साठी आपल्याला ही मिरची टाकायची आहे। आता आपण हे सगळे मसाले परतवून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण 2 चमचे यामध्ये पाणी ओतून घेऊ, जेणेकरून आपले मसाले खाली लागणार नाहीत आणि व्यवस्थित सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे। आता आपल्या मसाल्यांना तेल सुटेल इतपत आपल्याला मसाले परतायचे। 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवायचे, जेणेकरून आपल्या मसाल्याला तेल सुटेल। 2 मिनिटं झालेली आहेत, आता आपण चेक करू। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला साइडनं तेल सुटलेले आहे। आता आपण हे फ्राय केलेले सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, आपण ते यामध्ये थोडं टाकून घेऊया। व्यवस्थित आपण आपली भाजी मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब्स केलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि आपल्या भाजीला एक उकळी येऊ द्यायची। आपली भाजी तयार झालेली आहे। यावरती आपण थोडीशी क्रीम टाकून घेऊया। कोथिंबीर टाकून घेऊया आणि किसलेलं पनीर आपण यावरती टाकून आपली भाजी सर्व करूया। तुम्ही पाहू शकता एकदम टेम्पटिंग अशी आपली भाजी आहे। हॉटेल सारखी एकदम सुंदर अशी टेस्ट झालेली आहे आपल्या भाजीला। एकदा नक्की ट्राय करा। थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर असं आपल्याला पनीर याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि भाजी सर्व करूया। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।